खूप दुखतंय? हा म्हणजे दुखत होतं, पण तुझा स्पर्श झाला आणि सगळ्या वेदना पळून गेल्या. कधी संपणार तुमचं हे पुस्तक? कधीच वाचताय? सावरकरांचं जीवन वाचताना अंगावर असा रोमांच उभा राहतो ग. प्रत्येक पान आहे ना, प्रत्येक चॅप्टर पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. हे सगळं वाचलं ना की अशी एक शक्ती मिळते, एक ताकद मिळते. असं वाटायला लागतं की जीव गेला तरी बेहत्तर, पण शेवटच्या क्षणापर्यंत देशाची समाजाची सेवा करत राहायचं. तुम्हाला जीव गेला तरी चालेल, पण आमचं काय? आम्ही नाही जगू शकत तुमच्याशिवाय. त्यात तुम्हाला आणि मुलांना धमकी दिली आहे त्यांनी. अशा अवस्थेत इथे राहायला नको. पण ट्रान्सफरचं बोलावं तर तुम्हाला पटणार नाही. कसं समजावू? आम्हाला खूप काळजी वाटते हो तुमची. उमा, कसला एवढा विचार करतेस? स्वतःची काळजी घ्या, जशी कामाची घेता. अगं वेडे, काहीही झालेलं नाहीये मला. तुमचं काम जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच आम्ही महत्वाचे आहोत. कदाचित त्याहीपेक्षा जास्त. तुला खरं सांगू, खरंच काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. एवढासा छोटा दगड होता. असल्या दगडाने घाबरून जाणारा माणूस नाहीये मी. मला एक सांग, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले ह्यांच्या अंगावर तर शेणाचे असे गोळे मारायचे ग लोक, दगड मारायचे. त्या दगडाला, त्या शेणगोळ्याला जर ते घाबरले असते तर पुढे मग स्त्री शिक्षणासाठी त्यांनी कार्यच केलं नसतं, नाही का? असं घाबरून नाही चालत. काळजी नको करूस. हे डोक्याला लागल्यापासून हे आवाज सहन होत नाहीत ग. हा, हॅलो कीर्तने, कैसा था निशाना? अरे निशाणा बरोबर होता, पण माणूस चुकला. अरे वेड्या, बंदुकीच्या गोळीला सुद्धा मी घाबरत नाही. असल्या छोट्या दगडांना काय धमकावतोस रे मला? ए, ज्यादा उड़ मत. ये सिर्फ मैसेज था, सुधर जा, नहीं तो जान से हाथ धो बैठेगा. अरे कुणाला धमकी देतोयस तू? असल्या धमक्यांना घाबरणारा नाहीये मी. तुझी मुंबईतली सगळी अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही मी, कळलं? आणि माझ्यापेक्षा स्वतःची काळजी घे, नाहीतर जेलमध्ये आयुष्यभर सडून शेवटी मरशील जेलमध्येच. मेरे को धमकी मत दे. जेल में डालेगा तो भी बाहर मेरा काम करने वाले बहुत लोग हैं, समझा क्या? मला वाटलं होतं तेवढं प्रकरण सोपं नाहीये हे. तुम्ही नका ना नादी लागू त्यांच्या. मी घाबरणारा माणूस नाहीये. यांच्या गँगची जेवढी जेवढी अनधिकृत बांधकामं या मुंबई शहरामध्ये आहेत, तेवढी सगळीच्या सगळी जमीन दोस्त केल्याशिवाय हा कीर्तने स्वस्थ बसणार नाही.